जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर एखादा कोणताही व्हिडिओ शूट केला असेल आणि तो जर जास्त करून हलत असेल तर तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो। ह्या ट्रिकच्या मदतीतून तुमचा कोणताही व्हिडिओ असेल तो जर जास्त करून हलला असेल तर एकदम स्टेबलायझर मध्ये तुम्ही तो व्हिडिओ आहे तो कन्वर्ट करू शकता। कसा करायचा काय सगळं काय सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुमच्या मोबाईलमध्येच एक सिक्रेट ॲप्लिकेशन आहे, त्या ॲपच्या मदतीने तुम्ही कोणताही व्हिडिओ असेल तो एकदम स्टेबलायझर मध्ये ते कन्वर्ट करू शकता। कसा करायचा काय सगळं काय सांगतो व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा आणि मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा ही तुम्हाला ट्रिक माहिती होती का नाही। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये इथे जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। बरेचशाच वेळा काय होतं तुम्ही समजा कुठे ब्लॉग किंवा कोणताही बाहेर व्हिडिओ शूट करत असाल आणि तिथे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ शूट करताना जी काय व्हिडिओ आपला थोडासा हलतो आणि तो व्हिडिओ आहे तो तुम्हाला हलतो, त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओची की स्टेबलायझरमध्ये म्हणजे एकदम जी की व्हिडिओ जास्त करून हलत असेल तर तुम्ही तो स्टेबलायझरमध्ये म्हणजे की आता समजा मी एखादा व्हिडिओ शूट करतो तो जर हलला असेल आणि तो जर तुम्हाला व्यवस्थित म्हणजे व्हिडिओ तो हलला नको पाहिजे तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप असते, त्या ॲपच्याद्वारे कोणताही व्हिडिओ असेल जो की तुमचा जास्त करून हल्ला असेल त्याला स्टेबलायझर तुम्ही करू शकता। सगळ्यात पहिले तर कसं करायचं काय सगळं काय सांगतो व्हिडिओ तो लास्टमध्ये नक्की पाहायचा। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो ती कोणती ॲप आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो की तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाचे फोटोज ॲप असते, गुगल फोटोज 99% लोकांच्या मोबाईलमध्ये गुगल फोटोज ॲप असते। तर सगळ्यात पहिले काय करायचं गुगल फोटोज ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथं काय करायचं तुमचा जो की व्हिडिओ असेल तो तुम्हाला सगळ्यात पहिले तर ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर बघू हा व्हिडिओ मी सिलेक्ट करून घेतला, सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात पहिले तर याचा थोडासा आवाज मी कमी करून घेतो। त्यानंतर तुम्हाला इथे एडिटचा ऑप्शन भेटतो बघू शकता। काय करायचं आहे व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एडिटचा ऑप्शन भेटणार, जसं की या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर एडिटचा खाली ऑप्शन भेटतो, या एडिटच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। एडिटच्या ऑप्शनवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस थोडंसं लोडिंग होतं, लोडिंग झाल्यानंतर इथं स्टेबलायझरचा एक तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन भेटतो। इथे एडिटमध्ये सगळ्या ऑप्शन भेटतात पण जो की स्टेबलायझरचा एक नंबरचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर येथे संपूर्ण प्रोसेस आहे ती कंप्लीट होऊन द्यायची आहे। कोणताही तुमचा व्हिडिओ जो की हलत असेल तो एकदम स्मूथमध्ये होणार आहे आणि अजिबात तो नंतर सुद्धा कधी हलणार नाही। आणि अशाच पद्धतीने तुम्ही जर ब्लॉग बनवत असाल किंवा कुठे बाहेर शूट करत असाल व्हिडिओ, जर तो तुमचा जे की व्हिडिओ जास्त हलला असेल तर एकदा तुम्ही ही ट्रिक आहे ते नक्की अप्लाय करा, 100% वर्किंग ट्रिक आहे आणि ही प्रोसेस आहे पूर्णपणे कंप्लीट करून द्यायची। त्यानंतर तुमचा कोणताही व्हिडिओ तो अजिबात हलणार नाही। ही ट्रिक तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। चॅनलला आपल्या सबस्क्राइब केलं नसेल तर जाता सबस्क्राइब नक्की करून घ्या। एकदम छोटा व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।